है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो सबसे मेन चीज, हम लोगों ने मैथमेटिक्स का कारवा कहीं ना कहीं बेहतरीन एग्जांपल्स का स्टार्ट कर चुका है नवोदय के हिसाब से। तो देखते हैं आज से कुछ वेराइटीज और एग्जांपल्स हम लोग पढ़ने की कोशिश करते हैं। रोजाना कहीं ना कहीं हम लोग बुनियादी तौर पे अच्छे अच्छे एग्जांपलों के साथ डील करेंगे, है ना। तो चलो, कोई नया बच्चा अगर हमें सब देख रहा होगा, हमारा कंटेंट अच्छा लग रहा होगा, तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा। उसमें से पहला सवाल देखिए की सुनीता ने एक पेन किती रुपयाला घेतलं रे? एक पेन कितीला घेतलं? 9 रुपये 50 पैसेला। वो एक पेन्सिल पेन्सिल किती रुपयाला घेतलं रे? 2 रुपये 50 पैसेला खरेदी केलं। तर तिने, बाबा इतका चिल्लर प्रश्न, तर एकूण किती रुपये खर्च झाले म्हणते? किती रुपये खर्च झाले असतील? 50 पैसे 50 पैसे 1 रुपया। चल 9 आणि 1 12 रुपया, म्हणजे किती? 12.1 नाही, हा चल ठीक आहे। हा किती? तर बी तुमचा उत्तर। नेक्स्ट प्रश्न बघा बाळा, रुपेशने 8% व्याजाच्या दराने 7,500 रुपये उधार घेतले, म्हणजे मुद्दल किती आहे? 7,500 रुपये। 3 वर्षांनी म्हणजे कालावधी किती आहे रे बाळा? 3। अरे हा प्रश्न कॅन्सल झालाय बाळा, पण तरी पण ठीक आहे, अगर आलाच तर चिल्लर चाल्लर अभ्यास करून टाकू। त्याला भरावी लागणारी रक्कम किती? भरावी लागणारी रक्कम म्हणजे काय राहते रे? रास। काय राहते? रास। रास म्हणजे काय? व्याज अधिक मुद्दल। ही रक्कम तुम्हाला परत करणे आहे। तुम्हाला मुद्दल माहित आहे, व्याज माहित आहे का? 8% दराने म्हणते, म्हणजे दर किती आहे तुमच्याकडे? 8%। ठीक आहे, तर पहिले व्याज काढूया आपण। व्याज म्हणजे काय रे? मोदक भागीला 100। सांगा मुद्दल किती आहे? 7,500, दर 8, कालावधी 3 भागीला 100 भागीला 100। टकल्या 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 75, 8 तिरी 24। तर आप आता सांगा 75 मधून 24 कराल मल्टिपल, तर 4 5 जा 20, 4 7 जा 30, 2 5 जा 10, 2 7 जा 15, त्याच्यानंतर 5, 3 आणि 1 4। आता हा तर फक्त काय झालं रे आपलं? व्याज झालं, त्यामध्ये मुद्दल बेरीज करा। 7,500 बेरीज करणे आहे, म्हणजे टकल्या 5 9 आणि 7, 7,950। काही चुकलं का रे मी कुठे? नाही नाही नाही, थांब, मी कुठे चुकलं का? 75 होते ना? 75,000 3 वर्षांनी म्हणतोय, 3च वर्ष आहे। 8%, 8 तिरी 24, 75 into 24, 4 5 जा 20, 28, 30, 2 5 जा 10, 2 7 जा 14, 15। इधर गलत हुआ था ले, इधर गलत हुआ था ले। मैं बोला ना कुछ तो गलत किया करके, ये गलत हुआ था। ठीक है, तर तुमचं व्याज किती आलं होतं? 1,800 रुपये। आणि आता राहिली गोष्ट, रास काढायची आहे म्हणून व्याज अधिक मुद्दल करावं लागेल ना। व्याज तर इतका आहे, मुद्दल किती आहे बाळा? मुद्दल आहे 7,500। तर बघ प्लस कराल तर टकल्या टकल्या 8 आणि 5 13 आणि 7 8 9, 9,300 तुमचा उत्तर। क्या बात क्लियर हुई? ये आपके सिलेबस से कैंसिल हो चुका है बड़ा, लेकिन फिर भी अगर सपोज पूछ ही लिया तो, है ना, कैंसिल है, लेकिन भरोसा नहीं है नवोदय का। बोले चिल्लर चाल्लर पूछ लेता, है कि नहीं? ऐसा भी रहता। तो देखो बच्चा पार्टी, नेक्स्ट सवाल आपके सामने है की भाई 24 आणि 90 यांची लसावी किती आहे रे बाळा? काय प्रश्न आहे? 24 आणि 90। आता 24 आणि 90 म्हटल्यावर लक्ष दे रे, लसावी कसं काढतो आपण माहित आहे ना? आपली फॅक्टराइज पद्धत असते, माहित आहे? आता 24 आणि 90 हे दोन्हीचे दोन्ही कोणत्या संख्येमध्ये येतात? 3च्या फळ्यात पण येतात, 2च्या फळ्यात येतात, 3च्या फळ्यात पण येतात। जर 2च्या फळ्यात येत आहे, 3च्या पण फळ्यात येत आहे, म्हणजे 6च्या फळ्यात 100% येणार, कारण की 2 3 जा 6 होतं। तर चला मोठ्यात मोठी संख्या पाहायची, बघ टाइमपास नाही करत बघा, 2 करतो मी, असा करतो मी, तसा करतो मी, नाही। चला, तर 6 किती जा? 6 4 जा 24, मग 6 1 जा 6 आणि 6 5 जा 13, 15 सका 90 होतात ना। चल आता 4 आणि 15 कोणाच्या फळ्यात येतात? कोणाच्याच नाही। दोनही संख्या येतात का? 4 येत आहे का? 2च्या फळ्यात येते, 15, आणि असं एखादी तरी संख्या आहे का
की ज्या संख्येच्या फाळ्यामध्ये 4 आणि 15 दोन्ही संख्या येतात. राहू द्या, खतम करा, डायरेक्ट सी करा. का करा? डायरेक्ट सी. तर 6 इंटू 4 इंटू 15, तर 15 60 इंटू काय 6, 6 6 जा 36 ना 8 टाकल्या 360 तुमचं उत्तर. लसावी काळाची इंटरनॅशनल पद्धत. कोणती पद्धत? फालतू टाइमपास नाही करत बसा, ती माफ खराब. मी 2 नच करीन, मॅम मास्तरनं मला सांगलं होतं 2 दिसलं. लसावी म्हणल्यावर 2 पासूनच चालू करावच्या. अरे भाऊ, दोन्ही संख्या बघणार बाळा, मोठ्यात मोठ्या संख्येने आपल्याला कसोट्या येतात ना, डिव्हिजिबिलिटी येतो ना आपल्याला. फक्त इतकं बघायचं की बाळा 24 आणि 90 2 नाही येत आहे का? हो, येऊन राहिला. दिमाग खराब. मग 3 नाही येते का? अरे हो. मग 2 नाही येते, 3 नाही येते, तर कशासाठी दिमाग खराब करत बसायचा? डायरेक्ट त्यांच्या गुणाकार म्हणजे 6 न तर येतेच ना, 6 नी करा, कामच जमला. मग त्याच्यानंतर 4 आणि 15 उरले होते. 4 आणि 15 हे कोणाच्याच फाळ्यामध्ये येत नाही. येतात का? 2च्या फाळ्यात 4 येतो का? 15 येतो का? नाही. 3च्या फाळ्यात 15 येतो, 4 येतो का? म्हणजे काय? राहू द्या त्यांना, समोर जाण्यात काही अर्थ आहे का? डायरेक्ट म्हणजे त्यांच्या काय करा? सी करा, गुणाकार करून टाका, सी करायचा ना. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा बाळांनो. नेक्स्ट प्रश्न 1 नंबर तिर्यक वाला आहे. काय वाला आहे? तिर्यक वाला. समोरच्या 2 संख्या सांगा म्हणते. तुम्हीच सांगा आता. पाय 1 2 3. काय म्हटलं मी? 1 2 3. त्याच्यानंतर इकडे बघ, इकडे लक्ष द्या, चिन्ह आहे. इकडे 1 आहे, तर 1 अंक सोडून इथे काय देण्यात आलं? 3. दुसरा इथे 2 आहे, तर इथे काय करणार? 2 अंक सोडून म्हणजे काय? 4. आणि इथे 3 आहे, तर 1 अंक सोडून म्हणजे काय? 5. म्हणजे पहिल्या अंकाला 1 अंक सोडून लिहिणे आणि शेवटच्याला पण फक्त मधातल्याला 2 अंक सोडून लिहिणे. ठीक है. तो इसका मतलब अब इधर क्या रहने वाला है? 5. देखो आहेच. आणि 4च्या समोरचे 2 अंक म्हणजे काय? 6. आणि नंतर बाळा 5च्या 1 अंक सोडून 7. तुम्हीच सांगा आता, 5च्या नंतर 1 अंक सोडून कोणती संख्या येतो? 7 येतो. अरे येतो. त्याच्यानंतर 6च्या 2 अंक सोडून कोणता येतोय? 8. आणि 7च्या 1 अंक सोडून 9. समजला? म्हणजे 7 8 9 हा आता पहिला फुर्सत मध्ये कॅन्सल झाला. समजला नाही समजला? आता तूच सांग, 7च्या नंतर 1 अंक सोडून 9 येतो. 1 अंक सोडून. त्याच्यानंतर 8च्या नंतर 2 अंक सोडून 10. आणि 9च्या नंतर 1 अंक सोडून 11. म्हणजे तुमचे उत्तर 11. खतम का? 789 आणि 91011 हा तुमचा उत्तर. पैटर्न पकड़ायचा फक्त. समझला का? बोल. चलो गुड. इसमें और एक पैटर्न है. देखो क्या 1 2 3 आहे. 3च्या नंतर काय आला? पाय 1 जिथून एंड झालं तिथूनच सुरुवात. 3 4 5. एंड झालं 5 पासनं 5 6 7. एंड झालं 7 पासनं 7 8 9. एंड झालं 9 पासनं 9 10 11. उत्तर नवीन. समजला? कोणाची मेथड? आकांक्षा मेथड. कोणती मेथड? आकांक्षा मेथड. नेक्स्ट लास्ट सवाल देखते बच्चा. देखो सवाल क्या है? 32च्या सर्व विभाजकाची बेरीज किती? सर्व विभाजकाची म्हणजे सर्व डिव्हिजिबल कोणते कोणते आहेत? 32 कोणाकोणाच्या फाळ्यात येतो? 1च्या येतो, 2 ने पण भाग जातो, 3 ने नाही जात, 4च्या फाळ्यात येतो, 8च्या फाळ्यात पण येतो, 16च्या फाळ्यात येतो, डायरेक्ट 32च्या फाळ्यात. समजला? यांची सगळ्यांची काय म्हणते? बेरीज सांगा म्हणते. तर बाळा पाय 8 आणि 2 10, 6 आणि 4 20 आणि 3 23. मग 2 आणि 3 5 आणि 1 6 म्हणजे 63 तुमचा उत्तर. यांची बेरीज करने होता फक्त, बस बाकी काही नहीं. आई होप आपको ये सारी चीजें समझ में आई होंगी बच्चा, जो भी बताया गया है. कोई भी नया बच्चा, नए पेरेंट अगर सपोज हमें देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. रोजाना ऐसे ही बेहतरीन सवालों के साथ हम लोग डील करते हैं, जिसके बुनियाद पे कहीं ना कहीं नवोदय में आपके बच्चों को जरूर कहीं ना कहीं सहायता जरूर मिलेगी. और थोड़े से ट्रिक के हिसाब से भी हम लोग चीजों को देखते हैं. जैसे अभी जस्ट थोड़ी देर पहले आप लोगों ने देखा होगा एलसीएम के हिसाब से. तो ये ऐसे सारे के सारे डिटेल में कुछ भी चीजें अगर सपोज आपको चाहिए है, कि अगर सपोज आप 4th के रिगार्डिंग अगर सपोज आपका बच्चा होगा और 2026 के रिगार्डिंग के एग्जाम, नवोदय के एग्जाम के लिए तैयारी करना चाहता होगा,
तो हमारे साथ जुड़ के आप ऑनलाइन प्लस ऑफलाइन दोनों चीजें के साथ हम लोग डील करते हैं, ऐप के थ्रू पढ़ते हैं। आपको डिटेल चाहिए तो 8275397522 पे कॉल करके पूछ सकते हो। तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।